आज इथे मेळावा घेतात, काय म्हणणं आहे? आज या ठिकाणी अखिल भारतीय छावा संघटनेची पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आणि अखिल भारतीय छावा संघटना क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलापासून गेली 30 वर्षे झालं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि मराठा आरक्षणासाठी आजपर्यंत लढा देत आहे। अनेक सरकारे या महाराष्ट्रामध्ये आली, परंतु शेतकऱ्यांचा खरा प्रश्न आजपर्यंत कुणीही सोडवत नाही। आज या महाराष्ट्राची अशी परिस्थिती झालेली आहे की कुठं पूर आहे, कुठं दुष्काळ आहे, परंतु सरकार कुठलाही निर्णय घेत नाही। हे सरकार आजचं जे सत्तेवर आलेलं आहे ते कर्जमाफीचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेलं आहे, परंतु गेलं 1 वर्ष झालं तरी कर्जमाफीवर सरकार बोलायला तयार नाही। विरोधी पक्ष असतील किंवा सरकारमधले असतील एकमेकाचे कपडे फाडण्यामध्ये दंग आहेत। एका बाजूला शेतकरीच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याला गेल्या आठवड्यामध्ये भेटलो। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे, परंतु लवकरात लवकर कर्जमाफीची घोषणा होणं अपेक्षित आहे, म्हणून आजची बैठक आयोजित केलेली आहे। दुसरा मुद्दा आहे की मराठा आरक्षणाचा। आजपर्यंत आम्ही आरक्षणासाठी लढा देत आहेत, संघर्ष पेटलेला आहे, विद्यार्थ्यांचा संघर्ष या ठिकाणी आहे, म्हणून आमची भूमिका आहे की ओबीसी मधून आम्हाला आरक्षण पाहिजे। मग ती टक्केवारी वाढवून द्यायचं का कसं द्यायचं हे सरकारचा विषय आहे, परंतु त्या ठिकाणी आम्हाला कधी EWS मध्ये टाकलं जातं, कधी SC BC प्रवर्ग तयार केला जातो। मग यामुळे मराठा समाजाची जी फरफट चाललेली आहे की आम्हाला नक्की कुठलं आरक्षण आहे हेच कळायला तयार नाही। म्हणून आता हे आंदोलन जे 30 वर्षापासून जे आम्ही आंदोलन पेटवलंय ते आंदोलन आता परत एकदा मुंबईला 29 तारखेला या महाराष्ट्रातील तळागाळातील ग्रामीण भागातील सर्व हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने मावळे जाणार आहेत आणि त्या मावळ्यामध्ये ही आरपारची लढाई असणार आहे की मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर या सरकारला पायदळी तुडवल्याशिवाय या महाराष्ट्रातील मराठे आणि मराठ्याला आरक्षण मिळावं यासाठी मराठा माणूस आता सर्वत्र एक झालेला आहे की मराठा समाजासाठी सुद्धा सर्व इतर जातीतील धर्मातील मावळे सुद्धा या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। जर आरक्षण नाही मिळालं तर मात्र या सरकारला यांची जागा आम्ही नक्कीच दाखवून देऊ। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का 29 ऑगस्टचा, आणि तुम्ही सगळ्यांना आवाहन करत आहात का की मोठ्या संख्येने त्यात सहभागी व्हा म्हणून? मुंबई जे कोणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत त्या सर्वांच्या पाठीमागे या महाराष्ट्रातील मराठा समाज उभा आहे। छावाच्या बाबतीत बोलत आहे, छावा स्पष्ट सांगा ना की छावा संघटना मनोज जरांगेच्या पाठीमागे उभा आहे की नाही आंदोलन? मरण जरांगेचं नाही, समाजाचं आंदोलन आहे। जरांगे पाटील असतील किंवा आम्ही असो किंवा अजून कोणी मराठा समाजासाठी लढा देत असतील त्यांच्या सर्वांच्याच पाठीमागं छावा संघटना किंवा महाराष्ट्रातील समाज आहे। या मागणीमध्ये फक्त आरक्षण असणार आहे की राज्याचे जे शेतकरी आहेत त्यांची कर्जमाफीचा पण मागणी असणार आहे? कर्जमाफी तर फार महत्वाचा विषय आहे। आज शेतकऱ्यांच्या, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा तर फार मोठा बिकट प्रश्न झालेला आहे की शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे आणि तसं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यांनी पाळतील, नाही पाळलं तर महाराष्ट्रातील शेतकरी घेऊन परत एकदा आम्ही मंत्रालयामध्ये घुसणार। किती तारखेला घुसणार? त्यांनी आम्हाला सांगितलं की 1 महिन्याचा वेळ द्या, 1 महिन्यामध्ये केवळ कर्जमाफीच नाही तर शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी आम्ही 5दा निर्णय घेणार आहोत। आम्ही 1 महिन्याचा वेळ दिलेला आहे, 15 दिवस झालेले आहेत, अजून 15 दिवस बाकी आहेत। जर तात्काळ आता पाऊस भरपूर झालेला आहे, कर्जमाफीचाच विषय नाही तर जो काही आता पाणी वाहून गेले, शेतकरी वाहून चालले, जनावर वाहून चालले, त्याचा लवकरात लवकर पंचनामा झाला पाहिजे। अन्यथा या महाराष्ट्रातील शेतकरी यापुढं मागणी करणार नाही तर हातात रुग्ण घेऊन मंत्रालयामध्ये घुसणार। धन्यवाद।